आज 2 खेळाडूंना आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर या स्पर्धेसाठी अनुभवी पंच प्रशांत केळुसकर सर आणि त्यांच्या साथीने मनोज गायकवाड सर त्यांचं देखील सहकार्य अगदी मोलाचं राहिलंय. त्यांचे देखील विशेष आभार आणि त्याचबरोबर ईडीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट ओमकार पाटील, ध्रुवंकुर बेर्डे आणि धुंडा कांबळे यांची ही टीम इथे मात्र संपूर्ण आपल्याला काम करत असताना पाहायला मिळाले. त्यांचे देखील विशेष आभार आणि त्याचबरोबर गुणलेखक समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तसे आमचे स्कोरर मित्र ज्ञानेश कवडे यांचे देखील विशेष आभार. सामनाच्या दिशेने वळतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन श्रेणिक यांना आपण पाहतोय. तेरा षटकांची मॅच असणार आहे. याची नोंद घ्यायची दोन्ही टीम्स. तेरा षटकांची मॅच असेल आणि 3 षटकांचा पॉवर प्ले असेल. ओके, 3 षटकांचा पॉवर प्ले असेल. सामना 13 षटकांचा केवळ जाईल याची नोंद दोन्ही टीम्सने घ्यायचंय. चला सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक घेऊन श्रेणिक आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंड वरती मनोज गायकवाड आपल्याला सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल इथे मात्र बॅकफुटला जाऊन सरळ बॅटने पुश केलं. मात्र जर पाहायला गेलं तर दरम्यान एक डॉट बॉल आलाय. दरम्यानच्या कालावधीमध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर बॅटची कडा प्लेड ऑन. पहिला धक्का, पहिला फलंदाज बॅक टू दी पवेलियन.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप पाटील पहिला सेमीफायनल मॅचचा हिरो. शुभम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तिसऱ्या क्रमांकावरती संदीप शुभम यांना आपण पाहतोय. सर्वांनी मात्र एक डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. स्टेप आउट करून आता मात्र बॅटची कडा. पहिली धाव इथे कंप्लीट केली जाईल का? त्यास पहिली धाव कंप्लीट झाली आहे म्हणजे धावसंख्येला आता मात्र श्री गणेशा झालाय धावसंख्येला. आता मात्र सुरुवात झाली धावा बनवायला. अखेर चौथ्या चेंडूवरती पहिली धाव आल्या बॅटच्या सहाय्याने. आता मात्र लेग बाहेरचा बॉल वाईटच्या स्वरूपात ही एक्स्ट्रा धाव आली. दोन्ही आकड्यावरती धाव फलक. यावेळेस फटका फसला फॉलो थ्रू मध्ये आणि झेल पकडला. माघारी परतावं लागतंय. दुसरा धक्का. प्रसाद बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप पाटील पहिला सेमीफायनल सामन्याचा हिरो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आता मात्र संघ अडचणीमध्ये आहे. पहिल्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये संकटमोचक बनले होते. त्यावेळेस बागफुटला जाऊन कट केलाय. जो फॉर्म पहिला सेमीफायनल मध्ये केला होता तो फॉर्म आता मात्र कंटिन्यू केला जातोय. पहिल्या बॉलवरती आला ठोकलाय चौकार.
गोलंदाजी ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये विशाल काळे आपल्याला पाहायला मिळतात. तिथे मात्र सन्मान दिला गेला, बागफुटवरती जाऊन डिफेन्स केला. नंतर डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची सांगता झाल्या मैदानाच्या आतमध्ये. सहा या आकड्यावरती धावफलक ऑन दी बोर्ड. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इथे मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे देखील डॉट बॉल आलाय. बॅक दोन निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतात. थोडस कुठेतरी धावा बनवण्यासाठी आता मात्र संघर्ष करताना पाहायला मिळतोय केजीएफचा संघ. अगोदर देखील सेमीफायनलच्या सामन्यामध्ये देखील तेच चित्र होतं, मात्र तो सामना जिंकला होता. इथे पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील निर्धाव आलाय. बॅक टू बॅक 3 चेंडू इथे मात्र निर्धाव येत आहेत. धावसंख्या मात्र 6 या आकड्यावरती स्थिरावली जाते. कुठेतरी संयम दाखवणं देखील गरजेचं आहे, कारण पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद झालेत. इथे पुन्हा एकदा बागफुटला जाऊन आता मात्र दिशा दिले, बॅटचा फेस ओपन केला. एक सिंगल धावफलकावरती पुन्हा एकदा ऍड होते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल वधारतंय. 7 या आकड्यावरती धावफलक, 7 ऑन दी बोर्ड. स्ट्रायकिंग गेन वरती आता मात्र संदीप पाटील पाहायला मिळतात. यावेळेस बागफुटला जाऊन यावेळेस देखील दिशा दिली होती. संपर्क चांगला होता, मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. प्रोटेक्शन होतं. डॉट बॉल येतोय. इथे मात्र पुन्हा एकदा बागफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आलाय. दरम्यान षटकाची सांगता झाली. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस. पुन्हा एकदा श्रेणी यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. तिथे मात्र सरळ बॅटने पुश केलं. एक सिंगल धावफलकावरती ऍड होतीये. एका धावेच्या मदतीने 7 या आकड्यावरती धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतंय. 8 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 8 ऑन दी बोर्ड. 8 धावा धावफलकावरती मात्र स्ट्रायकिंग गेन वरती संदीप पाटील. यावेळेस पुन्हा एकदा बागफुटला जाऊन कट केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन तैनात आहे. एक धाव कंप्लीट झाले. फंबल झालाय. मात्र एका धावेवरती समाधानी राहावं लागतं. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल वधारेल. धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 9 या आकड्यावरती धावफलक. 9 ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तिथे स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आता मात्र पंचांकडे अपील
आणि अपील फेटाळले. नॉट आउटचा इशारा, डाऊन दिला एक जाणारा बॉल. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. तरी शुभम यांचा विचार केला तर थोडासा स्ट्रगल करतायत, मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना पाहायला मिळत आहेत. तर आज गोलंदाजी देखील श्रेणिक यांनी केल्या. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. बॅकएंड एरियामध्ये बॉल पडतोय. एक धाव कंप्लीट झाल्या. दुसरीचा कॉल आणि इथे दुसरी धाव देखील यशस्वीरित्या कंप्लीट झाल्या. या दोन धावेच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा वधारते. अकरा या आकड्यावरती धावफलक 11 ऑन दी बोर्ड. त्यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट करून बदलाल इथे दाखवलं. इथे रनआउटची संधी आहे. इथे धोक्याची घंटा आहे. माघारी परतावं लागते. कम्युनिकेशन मध्ये गडबडी आणि विकेट नेते तिसरा धक्का. शुभम बॅक टू दी पवेलियन. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती विशाल काळे पुन्हा एकदा सज्ज झालेत. तिथे मात्र बागफुटला जाऊन पुन्हा एकदा दिशा दिली जाते. पुन्हा एकदा एक सिंगल धाव फलकावरती ऍड होत असताना आपण पाहतोय. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा वधारते. धावसंख्येचं टोटल वधारते. 12 या आकड्यावरती धावफलक 12 ऑन दी बोर्ड. त्यावेळेस इथे कमालीचा चेंडू पेश केलाय. वॉड बॉल. कमालीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पेश केला आणि फलंदाजाला देखील अडचणीमध्ये टाकलं. द्विधा मनस्थितीमध्ये टाकलंय आणि इथे मात्र डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. कमालीची गोलंदाजी विशाल काळे करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि संपूर्ण संघाचा विचार केला तर आतापर्यंत फलंदाजांच्या विरोधात अचूक टप्पा पाहायला मिळतोय. त्यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. यस इथे मात्र पाहायला गेलं तर पॅड्स वरती आलेला डॉट बॉल येतोय.
यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर एक सिंगल धावफलकावरती ऍड होते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या वधारते. 13 या आकड्यावरती धावफलक, 13 ऑन दी बोर्ड. संदीप पाटील यांना आपण स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा पॅड्स वरती शॉर्ट अंपुल करण्याचा प्रयत्न. तिथे देखील एक धाव कंप्लीट झाल्या. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 14 या आकड्यावरती धावफलक, 14 ऑन दी बोर्ड. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 14 धावा धावफलकावरती 4 षटकांच्या अखेरीस. गोलंदाजी मार्क वरती 5व्या षटकामध्ये वैभव यांना आपण पाहतोय. 5वं षटक हाताळण्याची जबाबदारी वैभव यांच्या खांद्यावरती दिली आहे. स्ट्रायकिंग एंड वरती पाटील पाहायला मिळतात. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर एक चौकार त्यांच्या बॅट आला, मात्र त्यानंतर थोडासा संयम दाखवला. संयमाने बॅटिंग सुरू आहे. यावेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, फटका फसलाय, झेल पकडला गेलाय आणि आता माघारी परतावं लागतंय. या सामन्याची गोल्डन विकेट आली आहे. मोठा मासा गळाला आणि संदीप पाटील बॅक टू दी पवेलियन. तिथे मात्र लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, एक्स्ट्रा धाव आल्या. वाईटच्या स्वरूपात ही एक्स्ट्रा धाव, धावसंख्या वधारते. पंधरा या आकड्यावरती धावफलक, 15 ऑन दी बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केला. पुन्हा एकदा एक सिंगल धाव धावफलकावरती ऍड होती. मात्र 16 ऑन दी बोर्ड, 16 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात.
16 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. 16 ऑन दी बोर्ड. पाचव्या षटकाचा खेळ चालू आहे. पाचवं षटक आता मात्र प्रगतीपथावरती आहे. कुठेतरी जर पाहायला गेलं तर अडचणीमध्ये सापडलाय. तिथे मात्र ऑन साईडला टर्न केलं. पुन्हा एकदा मनगटाच्या साह्याने वळवलंय बॉलला. सिंगल धावफलकावरती ऍड होते. आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या बदलते. 17 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 17 ऑन दी बोर्ड. 17 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंड वरती आता मात्र विशाल शिंदे या जोडीला आता मात्र कमाल करावी लागणार आहे. तिथे मात्र पुन्हा एकदा कमालीचा चेंडू पेश केला गेलाय. अजून एक डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. कुठेतरी जर पाहायला गेलं तर पहिल्या 5 षटकामध्ये 5व्या षटकाचा खेळ चालू आहे. मात्र आतापर्यंत झालेल्या खेळामध्ये सध्याच्या घडीला छत्रपती वॉरियर्सचा संघ थोडासा आघाडीवरती पाहायला मिळतोय. 17 या आकड्यावरती 4 फलंदाज बाद केलेत. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय आणि वॅकेंट एरियामध्ये बॉल पडतोय. दरम्यान इथे जर पाहायला गेलं तर दरम्यानच्या कालावधीमध्ये एक सिंगल धावफलकावरती ऍड होईल. 18 या आकड्यावरती धावफलक. 18 ऑन दी बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलं. पुन्हा एकदा एक सिंगल. 19 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. एकेरी दुहेरी धावेने आता मात्र धावफलक हलत ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. 19 धावा धावफलकावरती. 19 ऑन दी बोर्ड. दरम्यान 5 षटकांचा काही इथे समाप्त झालाय. 19 धावा 5 षटकांच्या अखेरीस 4 गाड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवरती 6वं षटक हाताळण्यासाठी युवराज मंगसू यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती 6व्या षटकामध्ये. तिथे पंचांकडे अपील आणि पंचांचं बोट झालंय आकाशाकडे. म्हणजे माघारी परतावं लागणार आहे. अर्धा संघ अर्थातच 5वा धक्का. बिरजू बॅक टू दी पवेलियन. यावेळी साला ड्राईव्ह केले जाते. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत इथे मात्र डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली दरम्यानच्या कालावधीमध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा कमालीचा चेंडू टाकला गेलाय.
2 निर्धाव चेंडू हाताळले गेलेत. 19 आकड्यावरती धावफलक 19 ऑन दी बोर्ड. 6व्या षटकाचा चालू आहे. यावेळेस देखील आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅकचे 3 निर्धाव चेंडू. पहिल्या बॉलवरती विकेट. अजूनही या षटकामध्ये पहिला 4 चेंडूंवरती धावा आलेल्या नाहीयेत. बॅकफुटला जाऊन यावेळेस पुन्हा एकदा टॅप केला. आता मात्र एक सिंगल आल्या आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 20 या आकड्यावरती 20 ऑन दी बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा पुश केला. पुश करो खुश रहो. एक सिंगल धावफलकावरती ऍड होत्या आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या वधारते 21 या आकड्यावरती. 6 षटकांचा खेळ समाप्त झाला. 5 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा. त्याची ट्रॅक वरती वैभव यांना आपण पाहतोय. एकवीस धावा धावफलकावरती 7व्या षटकामध्ये वैभव यांना आपल्याला पाहायला मिळतं. पहिला बॉल इथे मात्र सन्मान दिलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक नाही. या पुन्हा एकदा वॅकेन्सी एरियामध्ये बॉल पडतोय. एकदा जर पाहायला गेलं तर आता मात्र धावा किती मिळतील. एक सिंगल धावफलकावरती ऍड झाले. 22 या आकड्यावरती धावफलक 22 ऑन दी बोर्ड. वेग घ्यायचा आहे थोडासा. दोन्ही टीम समोरला विनंती आहे थोडासा वेग घ्यायचा आहे. त्यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि आता मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून धावा किती मिळतील अजूनही निर्णय येणं बाकी. पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे म्हणजे षटकार आलाय. इथे मात्र या षटकारांच्या मदतीने धावसंख्या 28 या आकड्यावरती 28 ऑन दी बोर्ड. त्यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने मनगटाच्या साह्याने वळवलंय. एक इथे धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल वधारतंय. 29 या आकड्यावरती धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतंय.
29 ऑन दी बोर्ड. 29 धावा धावफलकावरती. त्यावेळेस पुन्हा एकदा पाकपुटला जाऊन पुल केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी विशाल शिंदे. आणखीन एक चौकार. तिथे पुन्हा एकदा डाऊन द लेग साईडच्या दिशेने टाकलेला बॉल आणि ऑन साईडला टर्न केलाय. एक धाव ते कंप्लीट झाल्या आणि दुसरा धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील यशस्वीरित्या सक्सेसफुली कंप्लीट केली जाते. दरम्यान 7 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 7 षटकांच्या अखेरीस 35 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. पस्तीस धावा धावफलकावरती 35 एंड ऑफ 7 ओव्हर्स. लॉस ऑफ 5 विकेट. चला वेग घ्यायचा आहे दोन्ही टीम्स. चला पटापट क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती फटका फसलाय. पुन्हा एकदा वॅकेंट एरिया. खाली क्षेत्रामध्ये बॉल पडतोय. एक सिंगल धाव फलकावरती ऍड होते. छत्तीस या आकड्यावरती धावफलक 36 ऑन दी बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटने ऑन साइडला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर विशाल शिंदे यांच्या बॅट पडून आणखीन एक षटकार.
आता मात्र धावसंख्या 42 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा बागफुटला जाऊन आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलाय. तोपर्यंत एक सिंगल धावफलकावरती ऍड होते. धावसंख्या वधारते. 43 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 43 ऑन दी बोर्ड. आठव्या षटकाचा खेळ चालू आहे. आतापर्यंत 43 धावा धावफलकावरती स्ट्रायकिंग गेन वरती. आकाश ज्यांना आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा पाकपुटला जाऊन दिशा दिली. एक सिंगल धावफलकावरती ऍड होते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 44 ऑन दी बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा बागफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज आणि हा बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळत आहे. धावा वाचवल्या जात आहेत. मात्र 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. 46 या आकड्यावरती धावफलक. 46 ऑन दी बोर्ड. यावेळेस क्लीन बोल्ड. दांडी गुल. विशाल शिंदे बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धीरज चव्हाण दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत. धीरज चव्हाण यांना आपण पाहतोय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती युवराज मंगसुळे आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील बागफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा घेतली आणि इथे मात्र बॅटची आतली कडा घेतली. मात्र विकेट किपरच्या पायाला बॉल आदळला आणि तिथे एक सिंगल धावफलकावरती ऍड होते. 47 या आकड्यावरती धावफलक. 47 ऑन दी बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा सर बॅटने फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. धक्का क्रमांक 7वा. आणखीन एक फलंदाज धीरज चव्हाण बॅक टू दी पवेलियन.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश नाळे दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यावेळेस बागपूडला जाऊन कट केलंय. डीप मधून क्षेत्ररक्षक येईल. एक सिंगल धावफलकावरती ऍड होईल. 48 या आकड्यावरती धावफलक 48 ऑन दी बोर्ड. 48 धावफलकावरती आपण पाहतोय. इथे मात्र पुन्हा एकदा कमालीचा चेंडू पेश केला गेला आणि ते डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. यावेळेस क्लीन बोल्ड दांडी गोल. 8वा फलंदाज बॅक टू दी पवेलियन. 48 या आकड्यावरती 8वा फलंदाज बाद झालाय. 8वा धक्का बसलाय आणि आता या मॅच मध्ये कुठेतरी जर पाहायला गेलं तर आपल्या विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू होत असताना पाहायला मिळते छत्रपती वॉरियर्सच्या संघाची. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र डॉट बॉल येतोय. षटक संपलाय. 9 षटक. यावेळेस पुन्हा एकदा बागफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र डॉट बॉल येतोय. षटक संपलाय. 9 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 9 षटकांच्या अखेरीस 48 धावा फलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा सरबाटने पुश केलंय. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट. पेकीच केलेलं नाहीये. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झालीये. इथे मात्र जर पाहायला गेलं तर 48 या आकड्यावरती अगोदरच 8 फलंदाज बाद झाले आणि इथे देखील जर पाहायला गेलं तर थोडीशी धोक्याची घंटा होती. फलंदाज सुखरूप क्रीज मध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. अंकित वर्धन यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती.
त्यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव कंप्लीट झाला, दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव देखील इथे मात्र कंप्लीट झाल्या. या 2 धावेच्या मदतीने 50 या आकड्यावरती धावफलक, 50 ऑन दी बोर्ड, 50 धावा अखेर धावफलकावरती लगावल्या गेल्यात. त्यावेळेस बागपुटला जाऊन पुन्हा एकदा कट केला, चित्ररक्षक येतो, एक धाव कंप्लीट झाले, दुसरीचा कॉल पुन्हा एकदा दिलाय, डायरेक्ट हिट. चित्र आता मात्र वेगळं पाहायला मिळतंय, पंचांचा नॉट आउटचा इशारा आलाय, फेकी चांगली पाहायला मिळाली, अचूक फेकी. नंतर तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट, 52 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. तिथे मात्र पुन्हा एकदा पुश केलं, पुन्हा एकदा एक सिंगल धावफलकावरती ऍड होते. 53 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते, 53 ऑन दी बोर्ड. त्यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका केला जातो, लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येतोय, एक सिंगल पुन्हा एकदा धावफलकावरती ऍड झाले. 54 या आकड्यावरती धावफलक. त्यावेळेस पुन्हा एकदा पुश केलाय, डॉट बॉल येतोय. 10 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 54 धावा धावफलकावरती, 10 षटकांच्या अखेरीस. 10 षटकांचा खेळ समाप्त झालाय, 54 धावा धावफलकावरती. गोलंदाजी ट्रॅक वरती युवराज मंगसुळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला वेग घ्या दोन्ही टीम्स. मात्र पाहायला गेलं तर यावेळेस पुन्हा एकदा बागफुटला जाऊन पुश केलं, क्षेत्ररक्षक येत आहेत अगदी वेगाने, तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाले. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पदार्थ 55 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय, 55 ऑन दी बोर्ड. मात्र कुठेतरी पाहायला गेलं तर सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतील. त्यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतो, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत, मात्र एक सिंगल पुन्हा एकदा धावफलकावरती ऍड होते, 56 या आकड्यावरती धावफलक, 56 ऑन दी बोर्ड.
त्यावेळेस बागफुटला जाऊन पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय, संपर्क तितकासा खास नव्हता. धावसंख्या मात्र रोखली जाते. 56 या आकड्यावरती धावसंख्या मात्र रोखली जाते. त्यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा घेतल्या. एक सिंगल धाव फलकावरती ऍड होते. 57 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. सिंगल डबलने आता मात्र सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षकाला बीट केलंय. ऑल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. त्यावेळेस पुन्हा एकदा बागफुटला जाऊन पुश केल्या. मात्र डॉट बॉल येतोय. अकरा ओव्हरच्या समाप्तीनंतर 61 धावा धाव फलकावरती. एंड ऑफ 11 ओव्हर. 1 लॉस ऑफ 1, 8 विकेट. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अंकित यांना पाहतोय. ड्राईव्ह केलंय कव्हरच्या दिशेमध्ये. फटका आणि इथे रनआउटची संधी पुन्हा एकदा आहे. मात्र एक धाव इथे कंप्लीट झाले. त्यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेसाठी महेश नाळे यांच्या बॅटमधून आलाय षटकार. त्यावेळेस पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर पुन्हा 7 मध्ये येणारा बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल. त्यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल येतोय. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. एक षटकार जरूर आलाय. महेश नाळे कुठेतरी आपल्या संघाला कमबॅक करून देण्याचा प्रयत्न करतायत. तो पाहायला गेलं तर थोडासा अजूनही अडचणीमध्ये सापडलाय, कारण मधल्या कालावधीमध्ये बाग विकेट झाल्या, धावा रोखल्या गेल्या आणि त्यामुळे सध्याच्या घडीला अडचणीत सापडतायत. त्यावेळेस पुन्हा एकदा बागफुटला जाऊन दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे. रनआउटची संधी पुन्हा एकदा आहे. मात्र पुन्हा एकदा फेकी थोडीशी वाईड. एक सिंगल फलकावरती ऍड होते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या वधारते. 69 या आकड्यावरती. 9 ऑन दी बोर्ड. 69 धावा धाव फलकावरती. त्यावेळेस इथे मात्र जर पाहायला गेलं तर सरळ बॅटने पुन्हा एकदा एक सिंगल धाव फलकावरती ऍड होते.
एका धावेच्या मदतीने 70 या आकड्यावरती धावफलक. 12 षटकांचा काही समाप्त झालाय. 70 धावा धावफलकावरती 12 षटकांच्या अखेरीस. यावेळेस पुन्हा एकदा बादशाहतली गडा घेतली. यष्टांच्या पाठीमागे चांगले विकेट किपिंग पाहायला मिळाले. डॉट बॉल येतोय. नागपूरला जाऊन पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेमध्ये रनआउटची संधी पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा कलेक्शन खरा पाहायला मिळते. आता मात्र एक सिंगल धावफलकावरती ऍड होते. 71 धावा धावफलकावरती 71 ऑन दी बोर्ड. 71 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. ऑन दी बोर्ड. स्ट्रायकिंग एंड वरती आता मात्र महेश नाळे पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर आउटसाइड दी ऑफ स्टंप डॉट बॉल येतोय. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने घेण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सोडलाय. फॉलो थ्रू मध्ये संधी होती झेलची. कुठेतरी जर पाहायला गेलं तर कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला देखील संधी होती, मात्र कॉल दिला आणि त्यानंतर इथे झेल सोडला गेलाय आणि एक धाव कंप्लीट झाले. 72 या आकड्यावरती धावफलक. 72 ऑन दी बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये एक सिंगल धावफलकावरती ऍड होती. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल वधारेल. 73 ऑन दी बोर्ड. 73 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटच्या षटकाचा खेळ चालू आहे. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि आणखीन एक झेल सोडलाय आणि ही ते झेल नाही तर बाउंड्री देखील सोडले. मालवणीमध्ये एक म्हण आहे, लाखाचे केले खाक आणि क्षेत्ररक्षकाच्या हातात पडला भॉग
आणि सध्याच्या घडीला ती सिच्युएशन पाहायला मिळते. अगदी सोप्पा झेल सोडला आणि 2 झेल इथे जमिनीला दान झाले अखेरच्या षटकामध्ये. दरम्यान 13 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 13 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या तर 77 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कौतुक आता मात्र करावं लागेल खऱ्या अर्थाने या जोडीचं. कारण संघ अडचणीमध्ये होता, लवकर लवकर विकेट पडत होत्या आणि त्यानंतर संघाला अडचणीमधून बाहेर काढलं आणि एका सन्मानजनक टोटल पर्यंत नेऊन ठेवण्याचं काम केलंय. आता मात्र जिंकण्यासाठी 78 चेंडू आणि 78 धावांची आवश्यकता आहे. अठ्याहत्तर धावांची आवश्यकता आहे. 78 मध्ये 78 बनवायचे आहेत.
सलामीची जोडी दरम्यान मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. प्रिन्स कुमार राजपूत दुसऱ्या सेमीफायनलचा रन ऑफ द मॅच आणि त्यांच्या साथीने नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला मनोज रणदिवे पाहायला मिळतील आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती प्रिन्स कुमार राजपूत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही विस्फोटक फलंदाजांची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी दाखल झाली. एका बाजूला मनोज रणदिवे आणि त्यांच्या साथीने प्रिन्स कुमार राजपूत, गोलंदाजीच्या ट्रॅक वरती धीरज चव्हाण. पहिला बॉल वरती दांडी 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 गुल बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये युवराज मंगसोळे दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरतीच विकेट आले. पहिल्या चेंडूवरतीच मनोज रणदिवे सारखा फलंदाज बाद झालाय आणि आता मात्र त्यांची जागा घेण्यासाठी युवराज मंगसोळे मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालेत. तिथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. आता मात्र सन्मान दिलाय. क्षेत्ररक्षण थोडस खराब पाहायला मिळतंय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाल्या. पहिला षटकाचा खेळ चालू आहे. अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगती पथावरती आहे. पहिल्या इनिंग मध्ये 77 धावा बनवल्या गेल्या. 78चं आव्हान. 78 मध्ये 78 बनवायच्या होत्या. पहिल्या बॉल वरती विकेट आली. तिथे मात्र डाऊन दिले. लेग स्टंपचा बाहेरचा बॉल वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येला श्री गणेश झालाय. त्यावेळेस पुन्हा एकदा डाऊन दिला. एक लेग स्टंपच्या दिशेने टाकलेला बॉल क्षेत्ररक्षक आहे मात्र पुन्हा एकदा फंबल झालाय. एक सिंगल धाव फलकावरती ऍड होते आणि आता मात्र दोन्ही आकड्यावरती धाव फलक 2 ऑन दी बोर्ड.
दोन्ही आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय 2 ऑन दी बोर्ड. यावेळेस बादची गडा घेतली पाठीमागे फ्लाइंग स्लिप मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. झेलची संधी होती विकेट मिळवण्याची, आणखीन एक विकेट मिळवण्याची. सेमीफायनल दुसऱ्या सेमीफायनलच्या हिरोची विकेट मिळवण्याची संधी होती. विकेट किपरच्या अगदी बाजूने जाणारा हा बॉल डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. तिथे मात्र मनगडाच्या साह्याने ऑन साईडला टर्न केला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत. कुठेतरी जर पाहायला गेलं तर धावा वाचवण्यासाठी देखील मेहनत केली जाते. धावा वाचवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये केजीएफचा संघ देखील संघर्ष करतोय. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट करून आउटसाइड ऑफ स्टंप. निर्धाव चेंडूची झाली सांगता. पहिल्या षटकाचा काही समाप्त. 2 धावा धाव फलकावरती एका कड्याच्या मोबदल्यात. यावेळेस पुन्हा एकदा डाऊन दिले. पुन्हा एकदा विकेट किपर कडून चुकी आणि इथे वाईट प्लस 4 5 धावा धाव फलकावरती ऍड झाल्यात. यावेळेस पुन्हा एकदा डाऊन दिले. एकदमच्या दिशेने टाकलेला बॉल ऑन साईडला टर्न केलाय. फ्लिक ऑफ द रेस. एक धाव कंप्लीट झाल्या. आठ धावा धाव फलकावरती आपण पाहतो. 8 ऑन दी बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बाटणे. बॉल हवेमध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव कंप्लीट. या एका धावेच्या मदतीने 9 या आकड्यावरती धावफलक. 9 ऑन दी बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा डाऊन दिले. एक लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल व्हाईटच्या स्वरूपात. ही एक्स्ट्रा धाव आली. त्या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचे टोटल वधारते. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बाटणे. डिफेन्स सावध पवित्रा. 10 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. 10 ऑन दी बोर्ड. 10 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग गेन वरती युवराज मंगसुळे.
यावेळेस पुन्हा एकदा डाऊन दिले, पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव आल्या आणि धावसंख्येचा मात्र विचार केला तर 11 या आकड्यावरती धावफलक 11 ऑन दी बोर्ड. यावेळेस एक्स्ट्रा कवचला, कव्हर ड्राईव्हचा फटका, हँडसम ड्राईव्ह जमिनीला खुदखुदल्या करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय चौकार. यावेळेस पुन्हा एकदा इन टू द आर्क आणि इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. एकवीस या आकड्यावरती धावफलक 21 ऑन दी बोर्ड. 21 धावा धावफलकावरती. त्याला ज्युपिटर गाडीची किल्ली पडले, कोणाला सापडली तर आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा करायची. ज्युपिटर गाडीची किल्ली कोणाला सापडली तर समालोचन कक्षामध्ये जमा करायची. त्यांच्यासाठी पारितोषिक असणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा डाऊन दिले, लेग स्टंपच्या बाहेरचा पुन्हा एकदा बॉल हाताळला जातोय. 22 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. दरम्यान पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च झाल्या, मात्र या दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत तब्बल 20 धावा खर्च झाल्यात. यावेळेस फॉलो थ्रू मध्ये बॉल हवेमध्ये होता, मात्र थोडासा दूर राहतोय. डॉट बॉल येतोय. दरम्यान षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. दरम्यान लांबणीवर लागलेलं हे षटक थोडस महागड षटक. 2 षटकांच्या अखेरीस 22 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्क वरती धीरज चव्हाण आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल वेगात जाणारा एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता झाली.
यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड दी ऑफ स्टंप, आणखीन एक डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाले. ज्युपिटर गाडीची चावी जर कोणाला मिळाली तर आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा करायचे. आपल्यासाठी पारितोषिक असणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तिसरा डॉट बॉल आला. बॅक टू बॅकचे 3 निर्धाव चेंडू हाताळले जात आहेत. चांगली गोलंदाजी राहिली. धीरज चव्हाण यांनी प्रभावित केलाय. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने. आता मात्र एक सिंगल आले अखेर या चौथ्या बॉलवरती. एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेच्या मदतीने 23 या आकड्यावरती धावफलक. 23 ऑन दी बोर्ड. 23 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंड वरती आता मात्र युवराज मंगसुळेला आपण पाहतोय. षटकार त्यांच्या बॅट मधून आलाय. यावेळेस पाकफुटला जाऊन कट केला. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक. थोडस फंबल झालंय मात्र तोपर्यंत एक सिंगल. एक चोरटी धाव धावफलकावरती ऍड होते. धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर धावसंख्या पुढे सरसावते. 24 या आकड्यावरती धावफलक. 24 ऑन दी बोर्ड. आउट करून पुन्हा एकदा बॅटची कडा पाठीमागे. इथे मात्र जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहतोय. त्याला दरम्यान गाडीची किल्ली सापडले. त्यांना पारितोषिक देखील दिलं गेलं. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. 25 धावा धावफलकावरती. 3 षटकांच्या अखेरीस. गोलंदाजी मार्कवरती संदीप पाटील पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका केला. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाले. कुठेतरी प्रिन्स कुमार राजपूत यांचा विचार केला. आतापर्यंत संयम दाखवला जातोय. सावध पवित्रा देखील माहितीये. यावेळेस पुन्हा एकदा डाऊन दिले. किती धावा मिळतील. इथे मात्र एक धाव तर कंप्लीट झाले. चौकार देखील आलाय. 4 धावा इथे मात्र बॅटच्या सहाय्याने आल्यात. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 29 ऑन दी बोर्ड. यावेळेस स्टेप आउट करून समोरच्या दिशेने एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी प्रिन्स कुमार राजपूत यांच्या बॅटमधून चौकार. तेहतीस धावा धावफलकावरती. 33 ऑन दी बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील केली जाते. हाईट जास्त. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने आता मात्र सन्मान दिला जातोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. यावेळेस पुन्हा एकदा बागफुटला जाऊन दिशा दिली. सिंगल धाव धावफलकावरती ऍड होते.
दरम्यान 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 4 षटकांच्या अखेरीस 34 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी आता मात्र समीकरणाचा विचार केला तर येणारे 54 चेंडू, या 54 चेंडू मध्ये 44 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती विशाल शिंदे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 54 चेंडू आणि 44 ची आवश्यकता. विशाल शिंदे यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहतोय. स्ट्रायकिंग गेन वरती प्रिन्स कुमार राजपूत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल इथे मात्र पुश केला. एक सिंगल पुश करो खुश रहो. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल त्यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने फटका केला. सिंगल आड होत्या. 36 ऑन दी बोर्ड. 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 36 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचत आहे. यावेळेस इथं मात्र फाकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता झाली. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट करून मनगटाच्या सहाय्याने ऑन साइडला टर्न केलं जात आहे. पुन्हा एकदा एक सिंगल आले. 37 या आकड्यावरती धावफलक. 37 ऑन दी बोर्ड. 37 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा डाऊन दिले. फ्लेक्स स्टंपच्या बाहेरचा बॉल. एक्स्ट्रा धाव आली. 38 या आकड्यावरती धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतंय. 38 ऑन दी बोर्ड. अजूनही जिंकण्यासाठी विचार केला. 50 चेंडू आणि 40 ची आवश्यकता. 50 मध्ये 40 बनवायच्या. यावेळेस पुन्हा एकदा मनगटाच्या सहाय्याने ऑन साइडला पुन्हा एकदा स्टिअर केलंय. सिंगल ऍड होते. 49 चेंडू आणि 49 चेंडू मध्ये 39 धावांची आवश्यकता. 39 धावा देखील धावफलकावरती लगावल्या गेल्यात. ते विचार केला तर अर्धा पल्ला पार पडलाय. अजूनही अर्धा पल्ला उर्वरित 49 चेंडू मध्ये पार पाडायचा. यावेळेस पुन्हा एकदा सिंगल धाव आल्या. पुन्हा एकदा एक चोरटी सिंगल धावफलकावरती ऍड होते. धावसंख्या 40 या आकड्यावरती. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 40 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 48
जिंकण्यासाठी 48 चेंडू आणि 38 ची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती सुनील आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल खोलातला ऑन साइडला टर्न केलाय लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. एक सिंगल ऍड होते. 41 आकड्यावरती धावफलक मात्र जाऊन पोहोचतंय. 41 ऑन दी बोर्ड. सुनीलना आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. पहिला बॉल वरती एक सिंगल. इथे मात्र सन्मान दिला. इथे मात्र डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. धावसंख्येचा विचार केला तर 41 या आकड्यावरती धावफलक 41 ऑन दी बोर्ड. 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग आहे. झेल पकडलाय. वॉड कॅच आणि आता माघारी परतावं लागतंय. युवराज मनसुरे बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर भूषण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. भूषण यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या बॉल वरती एक्स्ट्रा बसला. इनसाइड आउट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. त्यावेळेस पुन्हा एकदा पार्ट्स वरती डाऊन द लेगचा इशारा. एक सिंगल कंप्लीट केली जाते. लेग बाईसच्या स्वरूपात एक सिंगल. 46 या आकड्यावरती धावफलक 46 ऑन दी बोर्ड. 46 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. त्यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट करून फटका तर सुरेख आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक देखील आहे. पुन्हा एकदा एक सिंगल ऍड होतीये. 47 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 47 ऑन दी बोर्ड. बेचाळीस चेंडू आणि 31 ची आवश्यकता आहे. 6 षटकांचा काही समाप्त झालाय.
47 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. यावेळेस ऑन साइडला पॅरलल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रिन्स कुमार राजपूत आणखीन एक षटकार. आता मात्र 41 चेंडू आणि 25 आवश्यकता आहे. 53 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. काय पट्टा पाहायला मिळाला प्रिन्स कुमार राजपूतच्या बॅटमधून आणि हवाई सफर घडवून आणली. यावेळेस बागफुटला जाऊन पुन्हा एकदा टाप केलं. एक सिंगल ऍड होते. एका धावेच्या मदतीने 54 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 54 ऑन दी बोर्ड. बागफुटला जाऊन पुन्हा एकदा टॅप केलाय आणि पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर एक सिंगल घेण्याचा प्रयत्न होता. स्ट्रायकिंग गेन वरून थांबवलं. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॉल इथे मात्र पाहायला गेलं तर थोडासा शरीरापासून दूर जाणार होता. शॉर्ट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये 54 या आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावला. नागपूरला जाऊन पुन्हा एकदा कट केला. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर डीप म्हणून प्रोटेक्शन येते. एक सिंगल धावफलकावरती ऍड होते. 55 या आकड्यावरती धावफलक. 55 ऑन दी बोर्ड. तिथे मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल. एक सिंगल पुन्हा एकदा धावफलकावरती ऍड झाल्या. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 56 या आकड्यावरती 56. 7 षटकांच्या अखेरीस 56 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी आता मात्र 36 चेंडू आणि येणाऱ्या 36 चेंडू मध्ये आवश्यकता आहे 22 धावांची. छत्तीस चेंडू आणि 22 आवश्यकता आहे. 36 मध्ये 22 बनवायचे आहेत. गोलंदाजी मार्क वरती सुनील आपण पाहतोय.
पहिला बॉल पाकफुटला जाऊन कट केलाय, पॉइंटचा गॅप शोधलाय आणि हा बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. आता मात्र धावा वाचवल्यात का? नक्कीच इथे मात्र ते जर पाहायला गेलं तर इशारा येतोय पंचांचा. 4 धावा आल्यात. पंच बाउंड्री. इट्स अ 4. 4 धावा धावफलकावरती ऍड होतील. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट करून ऑन साइडला फोर्स केल्या बॉलला डीप म्हणून प्रोटेक्शन येईल. तोपर्यंत एक सिंगल ऍड होतीये आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल वधारतंय. धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचतंय 61 या आकड्यावरती. 61 ऑन दी बोर्ड. ची आवश्यकता आहे. 34 चेंडू आणि या 34 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत 17 धावा. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर ड्राईव्ह डीप मध्ये प्रोटेक्शन आणि आता पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा धावफलकावरती आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा 65 या आकड्यावरती जिंकण्यासाठी आता मात्र 13 ची आवश्यकता आहे. 33 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 32 चेंडू आणि आता मात्र 13 ची आवश्यकता आहे. 32 चेंडू आणि येणाऱ्या 32 चेंडूवरती 13 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. यावेळेस पुन्हा एकदा पाकफुटला जाऊन आता मात्र खाली क्षेत्र शोधलंय. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी येतोय चौकार. यावेळेस सरळ वाटणे स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आणि इथे देखील बॉल आणला जातोय. नैसर्गिक अडथळा आणि इथे 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. एकाहत्तर धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 7 ची आवश्यकता आहे. 30 चेंडू आणि 7 धावा बनवायच्या. गोलंदाजी मार्क वरती बुर्जू यांना आपण पाहतोय. 30 मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. पहिला बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. हुक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल धावफलकावरती ऍड होते. आता मात्र 72 या आकड्यावरती धावफलक जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने
सेन्सिबल क्रिकेट केलं जातं. एक धाव कंप्लीट झाल्या. 73 या आकड्यावरती धावफलक. 5 धावांची आवश्यकता आहे. 5 धावा बनवायच्या आहेत. आपण पाहतोय KGF चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आजचा हा शेवटचा अंतिम दिवस, अंतिम सामना, मेगा फायनलची लढत सुरू आहे. 5 धावांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर आता मात्र या KGF चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. अर्थातच छत्रपती वॉरियर्सचा संघ आतापर्यंत चांगला खेळ केलाय. यावेळेस पुन्हा एकदा आता मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. एक सिंगल पुन्हा एकदा ऍड होते. त्या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 74 या आकड्यावरती 4 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन तिरून फटका तर केलाय. संपर्क तितकासा खास नव्हता. एक धाव कंप्लीट केली जाते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या वधारते. 75 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. अजूनही 3 धावांची आवश्यकता. 75 धावा धावफलकावरती. यावेळेस एक्स्ट्रा का बसला. विजयाचा चौकार आणि या KGF चॅम्पियन्स ट्रॉफीवरती नाव कोरलंय. अर्थातच छत्रपती वॉरियर्सचा संघ ठरलाय या स्पर्धेचा विजेता संघ. वेल प्लेड.